तू ना रोज निघताना टाइमपास करत बस, ट्रेन पकडताना धावपळ कर, मला इथे टेन्शन येतं. चल चल चल. काय यार, हे सगळं तुझ्या एकट्यावर पडू नये म्हणून म्हणते ना मी. अगं बाई काळजी. हा, जेवून घे वेळेवर. ओके. साहिल, महत्वाचं राहिलं यार. काय ग? आय लव्ह यू. अय्या. आय लव्ह यू टू. आय लव्ह ना 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 वाना वाना. आज कसे तुम्ही इथे आलात तसे ते सुद्धा आले, म्हणजे आजच ते शिफ्ट झाले. चला आपण त्याला भेटायला जाऊया. म्हणजे माझं काही फार महत्वाचं वगैरे काम नाहीये. अहो पण शेजार धर्म तो पाहायला नको का? या. हा ना, पोस्ट करू दे ना. तुझी टर्न आहे. पुढचे 7 जन्म लक्षात राहतील आता. सुरू करा. आणि हे बघा, भूक लागली तर खाऊन घ्या, हा. उपाशी नका हो राहू. काय? नाही तसं नाही, डायबेटीस आहे ना आमच्या यांना, डायबेटीस. खाऊन घ्या. शेव चिवडा सगळं बर्णांमध्ये भरून ठेवा. हो का बाई? हो, नाही ते खायचं असेल ना तर त्या वाटीत घेऊन खा. त्या हातावर घेऊन हे 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 करून घालून खा. माझी तुझी टाळ्या वाजवल्या, सगळ्या टाळ्या वाजवल्या. तशी चांगली आहे पण आगळ पगळ कुठे थांबायचं कळत नाही. एनिवे, प्रथम मी माझी ओळख करून देतो. माय सेल्फ अनंत जोशी. हे रूम नंबर 201 हे माझं घर आणि रूम नंबर 202 हे सुद्धा माझंच घर. काय पूर्वी याच बिल्डिंग मध्ये आमचा एक फ्लॅट होता, छान 2 BHK. विचार केला होता एका रूम मध्ये आम्ही दोघं राहू आणि दुसऱ्या रूम मध्ये आमचा एकुलता एक मुलगा हेमंत राहील. पण हेमंताच्या नशिबात एका घरात सोडा एका देशात राहणं सुद्धा नव्हतं. नोकरी निमित्त अमेरिकेला गेला आणि तो तिथे स्थायिक झाला. मग आमची ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आणि मी एका 2 BHKच्या जागी 2 1 BHK घेतले आणि ही रूम मी भाड्याने द्यायला लागलो. पण मॅरिड कपल्स ओनली, बॅचलर नाही. अहो दारू पिऊन धिंगाणे घालतात, सगळी वाट लावून टाकतात. तर असे आमचे लेटेस्ट भाडे करू साहिल आणि समीरा पुरोहित. जोशी काका, हेच का ते? असू दे असू दे. हॅलो. हा बसा ना प्लीज. काका प्लीज. हा थँक्यू प्लीज थँक्यू. हे इथे आहे, बेसिक आहे. या. अरे हे काय तुम्ही पेमेंट काढून टाकलं? ते तुटलं होतं ना म्हणून मोकळं काढण्यासाठी. छान वाटतं, इथून वारं येतं काका. असं होय. पण ही खिडकी मात्र लावून घ्या. हा. काय होतं कधी कधी इथून कबुतर येतात, फडफड फडफड फड. ही घाबरायची. मी आणि सगळ्यात महत्वाचं, भिंतीला खिळे ठोकू नका. होतं काय? काका चहा घेणार? नाही नको. तुमच्या निमित्तानं माझाही होईल. असं म्हणतोस? चालेल चालेल. सुनबाईच्या हातचा कधी मिळाला नाही, हिच्या हातचा बघू. मी करतो. ही सुद्धा सुंदर करते, फक्त कधी कधी आल्याऐवजी लसूण घालते. मी गंमत करतोय. तू पहिल्यांदा भेटतेस काकांना, तू छान गप्पा मार. काका हा. मी पटकन चहा करून आणतो. अरे वा. प्लीज बी कम्फर्टेबल. हो काळजीच करू नका. जा, जा, जा. काका, हा. घर बाकी कमाल आहे हो तुमचं. आमचं कसलं? आता ते तुमचं झालं. तुम्ही हे सगळं जोशी काकांना कळता का म्हणे? का अगं त्यांची अट आहे, इथं दारू वगैरे काही अलाउड नाहीये. आईचा घोरे या जोशाच्या तरी जायला. काय यार साहिल. प्लीज प्लीज. आणि काय आणून आणून बियर आणलीये माझ्यासाठी. हा. हे घे तूच पी. अरे काय होणार आहे आणि माझं यार नाव एवढी दमले यार मी आज. टुडे आय डिझर्व अ स्कॉच. स्कॉच येस. लेखकांच्या बजेटमध्ये एवढंच बसतं. पण या लेखकाचं बजेट मला परवडत असेल तर ला 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 ला. Cheers! तरी बरं हे दारू पित नाही. इकडे बायका नवऱ्या बरोबर बसून दारू पितात. आमचा मुलगा हेमंत सांगत होता अमेरिकेत सुद्धा एवढी बिकट परिस्थिती नाही आहे एवढी आपल्याकडे आहे. नाही नाही, म्हणजे मी तसा मॉडर्न विचारांचाच आहे. बायकांना फ्रीडम मिळायला हवा. थँक्यू थँक्यू. पण किती द्यायचं याला पण काहीतरी लिमिट आहे की नाही? सारखं वाजव नका, मला कळतं. कोण आहे? काय झालं? बोल काय ते. मी रामरक्षा म्हणायला घेतली की मला मध्ये मध्ये बोलायला लावता. काय झालं? काय नाही, चहा तयार आहे, काहीतरी खाऊन जा. वाजले बघा किती तुमची. औषध घ्यायची वेळ झाली आता. औषध घेत बसलो तर याला गोष्ट कोण सांगणार? अय्या, गोष्ट सांगायला सुरुवात झाली. म्हणजे काय? बरं जा, तुम्ही गोळ्या घ्या, मी सांगते गोष्ट. मी काय सांगते? तुला काय माहिती? मी कोणाची गोष्ट सांगतोय?
साहिल आणि समीरा सा- सध्या दुसरा कुठला विषय आहे काय तुमच्याकडे अगं. अगॅ नको आणि पॅगॅ नको जा ना घ्या ना त्या गोळ्या वेळेवर असं नका करू. डॉक्टरनी काय सांगितलंय जीव गेला तरी चालेल औषधाची वेळ चुकवायची नाही. असं नका करू. जादळा डायबेटीस आलाय राशीला आमच्या ह्यांना डायबेटीसच्या गोळ्या वेळेवर घ्याव्या लागतात की नाही हो. तुम्हाला बघतो मी. बरं ऐका काय? काय नाही जरा प्रेमाने बोला माझ्याशी. हे बघा, ती गोळी टेबलवर काढून ठेवलेली हो आहे. का बाई? हो नाही सावकाश हाताने उचला तोंडात ठेवा रजनीकांत सारखी उडवू नका. हे डबा खाऊन घ्या. काय दिलंस डब्यात? Sprouts. आया डाएट चाललाय डाएट चाललाय. ही माऊ काय, काय, ऐकायचे काय? आठवणीने आज काकूंना विचारून घ्यायचं हा, त्यांच्याकडे कुठली बाई कामाला येते. तू ना रोज निघताना टाइमपास करत बस ट्रेन पकडताना धावपळ कर मला इथे टेन्शन येतं. चल चल चल. काय यार हे सगळं तुमच्या एकट्यावर पडू नये म्हणून म्हणते ना मी. अगं बाई काळजी. हा जेवून घे वेळेवर. ओके. साहिल महत्वाचं राहिलं यार. काय ग? आय लव्ह यू. अय्या आय लव्ह यू टू. आई गं. श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. बाई बाय गो तुम्ही बघितलं ना. हा नाही मला काय वाटलं मला एकटीला काय भासभीस झाला काय. कशाला इतकं टेन्शन अरे घेताय? ती- मी आहे ना. हे बघ आपण ना मस्तपैकी रापचांडूस प्लान करूया. काय चंडूस? मनमोहक प्लान करूया. मनमोहकलांनी रापचांडूस म्हणतात. काका प्लान महत्वाचा आहे. अॅनिव्हर्सरी हा, हा. 39वी अॅनिव्हर्सरी. 39वी अॅनिव्हर्सरी. काय सुचते का तुला बघा? मला आधी सांगा हा. गेल्या वर्षी तुमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही काय केलं होतं? अरे देवा. आता गेल्या वर्षी काय केलं ते होतं? रिपीट नको व्हायला. अरे आठवायला पाहिजे ना. एक मिनिट आठवलं. हा? आठवलं काय, आठवलं. काय? मी हिला म्हटलं काय ग 38 वर्ष झाली ना ग. हाय हाय. मग ही म्हणाली होय हो. हाय हाय हाय. मग काय नाही एवढंच. काय झालं? नाही नाही यावर्षी एवढं चालणार नाही. मग काकूंना डेट वर जायचंय. तुम्ही काकूंसाठी असं रोमॅन्टिक काहीतरी करायला हवं. या वयात काय रोमॅन्टिक करतोस रे? बरं रोमॅन्टिक जाऊ द्या बेसिक तरी करूया. नको बेसिक नको आपण रापचांडूस करूया. काका 39वी वेडिंग अॅनिव्हर्सरी. 39 लक्षात. एक बेस्ट प्लॅन सांगू तुम्हाला. काय 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 काकूंना घेऊन सरळ कॅन्डल लाईट डिनरला जा. कॅन्डल लाईट डिनर. म्हणजे काळोखात बसून जेवतात ते. नको काय खाल्लं कळत नाही वर एवढं बिल आणून देतात. तू सोपं सांग रे. गेलं झालं आलो. आहे सोपं पण आहे. पण सांग ना. तुम्ही काकूंसोबत मस्तपैकी रोमॅन्टिक सिनेमाला जा. तिकीट्स मी बुक करून देतो. चल रे आजकालचे सिनेमे बघायच्या तरी लायकीचे असतात. बघा तरी. ते अश्लील ओंगळवाणं अंग प्रदर्शन. तुला सांगतो ना आजकालच्या लेखकांना ना अकलच नसतं काय. खरं माझ्या आईने दिलेला वर्ल्ड बेस्ट डॉटर असं लिहिलेला कप कसा काय फुटला. घरात घुस शिरली. खोटं बोलतोय तू. तू खोटं बोलतोय. मी सांगते काय झालं असणार. तू ना नेहमीप्रमाणे तुझ्या या टांगलेल्या फालतू थर्ड क्लास अत्यंत घडेरड्या बॉल बरोबर खेळत होतास. हा माझा कप आहे ना साहिल माझ्या आईने दिलेला. हा नेहमीच्या ठिकाणी होता. तू सिक्सर मारली आणि कप फोडला यार माझा. सिक्सर नव्हती लॉंगॉनला स्ट्रेट शॉट खेळला. काय करू यार मी तुझा. पेंडी एक एक गोष्ट किती वेळा सांगावी लागते साहिल. Oh my god. Oh my god. Oh. रिपेअर करून आणतो. हे रिपेअर करून आणतो. मग आपण किचनच्या ओट्यावर नको ठेवूया हा कप. आपण इथे शोकेस मध्ये ठेवूया. हा काय कप आहे? ट्रॉफी आहे. वर्ल्ड बेस्ट डॉटर अशी लिहिलेली ही ट्रॉफी आहे. हा यातनं कोणी चहा पितं का? हा ही सगळ्यांना दाखवत फिरायची असते ट्रॉफी. आपण तसंच करूया. हे बघ सर्वोत्कृष्ट लेखक गेला खड्ड्यात.
वर्ल्ड बेस्ट डॉटर. म्हणजे काय? सॉरी हा? सॉरी ना बाबा, म्हणजे मला कळतंय हे जे काही ओव्हर रिॲक्ट मी झाले ना तेवढं करण्याची खरंच काही गरज नव्हती. पण काय होतं माहितीये साहिल, आई शपथ मी ना ऑफिसवरनं अशी दमून आले आणि हे असलं काहीतरी घडलं की चिडचिड होते रे. आमच्या काकू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाळा, गुड मॉर्निंग. या ना, या या या. काय म्हणताय? काय नाही ग, काही नाही. मग अगं काय नाही, कसं बरेच दिवस झाले. हा. साहिल ग मला सारखं म्हणत होता ग, आईच्या हातचा पायनॅपल शिरा खाल्ला नाही. तुला तर काही वेळ मिळत नसेल ना असं घरातलं बिरातलं करायला, म्हणून मग मी काय केलं, तुमच्या दोघांसाठी घेऊन आले. अगं कुठे आहे तो, ते त्याला साहिल ए बाळा शिरा कुठे आहे ग? माहित नाही. हा सकाळी उठायला मला जरासा उशीर झाला तेव्हापासून घरात नाहीये. अगं बाई हो का, पण मग काल रात्री तुला काही म्हणाला होता का कुठे जाणार आहे म्हणून? माहित नाही. मी काल रात्री पार्टीला गेले होते, तिथून यायला मला थोडासा उशीर झाला. आले ना त्यावेळी झोपला होता गधडा. असं कसं चालेल, पण मग तू फोन कर आणि विचार ना त्याला कुठे येते. तू आधी फोन कर. कशासाठी सांगा ना काकू, कशासाठी? नाही नाही नाही, त्याला हवं तसं वागायचं स्वातंत्र्य आहे. आणि तसंही सतत फोन करून कुठे आहे, कधी येणार आहे, किती वेळ लागेल असे सतत प्रश्न विचारून नवऱ्याला नाकी 9 आणणाऱ्यांपैकी मी नाही. हो हो हो, काय काय बायका असतात बाई तशा. नाही म्हणजे सकाळी उठल्यावर जर तो मला नाही दिसला तर मला प्रश्न पडतात काकू. हा. कुठे गेला असेल अशी काळजी वाटत राहते की काही झालं तर नसेल ना. पण म्हणून मला सांगून जाणं ही जर का त्याला त्याची जबाबदारी वाटत नसेल तर ठीक आहे. हो ठीक आहे. ठीक आहे, काय आता शिरा फ्रीज. नाही नाही नाही, मला अगदी सोडूनही जायचं असेल माझी काहीच हरकत नाहीये. मी काय अडवणार आहे का त्याला? अरे हाट. आणि जर का तो इतका घाबरट असेल, मला तोंडावर सांगता येत नसेल तर एखादा मेसेज तर करूच शकतो. बाई माझं तुझ्यावर प्रेम राहिलेलं नाहीये, मी तुला सोडून जातोय, इतकं तर करूच शकतो. हा हो हो. आता बघा, मी हिला काहीतरी विचारलं होतं, पण ती बोलली की रे स्वतःहून एवढा सगळा भडा 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 भडा. हा, पण आता आपल्याला जर अधिकची माहिती हवी असेल तर आपण गप्प राहायचं नाही. 2-4 प्रश्न आपण पण विचारायचे. काय ग, काय भांडण बिंडण झालं का काय तुमच्या? काही विचारू नका हो काकू, गेली महिनाभर आमचं हे असं चालू आहे माहितीये. जाऊ दे ग, तू सांगू पण नको, आमच्याकडे पण तीच ग ते. काय सांगता? म्हणजे अगं महिना झाला बोलत नाही होत मी. मी आहे ना, मी ते सिलसिला मधला संजीव कुमार आहे. सिलसिला मधला संजीव कुमार म्हणजे सगळं कळतंय रे मला, सगळं कळतंय. चुतियासारखं लॉंगा इलाची का असं विचारत जरी असतो ना तरी सगळं कळतंय मला. मला काहीच कळत नाहीये. तर ऋत्विक आहे ना, ऋत्विक त्याचं झालंय आज ब्रेकअप. बरोबर. आणि आजच तो माझ्या समीराला बोलवतो का. चला 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 उठायचं, इतका वेळ नाही झोपायचा, खूप उशीर झालाय. ए पाऊ, मी ना आज मी चहा केलाय तुझ्यासाठी, मस्त आलं लसणाची फोडणी घालून. सॉरी. चल ये पटकन चहा घे, मस्त फ्रेश वाटेल. या. सकाळी सकाळी रंगभरसे कोणी लावलं होतं. हा? काहीतरी स्वप्न वगैरे पडलं असेल. चहा घे मग फ्रेश वाटेल. ये. नाही नको, राहू दे. तुझ्या ऑफिसला मी घेईन माझा नंतर, तुला उशीर व्हायला नको. साहिल, आज मला कुठेच जायची घाई नाहीये. अरे मी सुट्टी घेतली आज, दिवसभर घरी थांबणार आहे माझ्या माऊ बरोबर. चल ना, मस्त निवांत गप्पा मारत चहा घेऊया. हा चल ये पण या.